नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं स्मार्ट मराठी माहिती या युट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, 600 रुपये बरासनं जे वाळू बुकिंग होणार होती त्याची बरेच दिवसापासून अनेक जण वाट पाहत होते आणि ते 600 रुपये बरासनं जे आहे वाळू बुकिंग आता सुरू झालेली आहे। तर ती वाळू बुकिंग कशी करायची, कुठे करायची, पेमेंट कशी करायची याबाबतचा संपूर्ण मी तुम्हाला A to Z लाईव्ह करून दाखवणार आहोत। त्यापूर्वी चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्कीच करा आणि व्हिडिओ संपूर्ण बघा, जेणेकरून तुम्हाला वाळू बुकिंग करण्यासाठी कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही। चला तर मग व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया 600 रुपये बरासने वाळू कशी बुकिंग करायची। सर्वप्रथम महाखनिज.महाराष्ट्र.gov.in या वेबसाईटवरती यायचं। या वेबसाईटवरती आल्यानंतर आपण इथे बघू शकता अशा प्रकारचा पेज ओपन होईल। या वेबसाईटची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। या पेजवरती आल्यानंतर इथे जे सँड बुकिंगचं ऑप्शन आहे आपण इथे बघू शकता, अबाउट ॲप्लिकेशन अँड सँड बुकिंग। तर सँड बुकिंगच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं। सँड बुकिंगच्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर सँड बुकिंग यावरती क्लिक करायचं। यावर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं एक नवीन पेजवर आपल्याला रिडायरेक्ट करण्यात येईल। नवीन पेजवर आल्यानंतर इथे होम, ट्रान्सपोर्ट लिस्ट आणि लॉग इन असे 3 ऑप्शन असतील। तर आपल्याला लॉग इनवरती क्लिक करायचं आहे। लॉग इनवरती क्लिक केल्यानंतर नवीन पेज ओपन होईल। नवीन पेजवर आल्यानंतर इथे आपल्याला पहिले आपलं जे आहे ते रजिस्ट्रेशन करायचं आहे। तर कंझ्युमर साइन अप यावरती क्लिक करायचं। कंझ्युमर साइन अप वरती क्लिक केल्यानंतर इथे आपलं सर्वात पहिले नाव टाकायचं। ईमेल आयडी टाकणे कंपल्सरी आहे, नाही टाकला तरी चालेल, नाही टाकलं तरी चालेल। त्यानंतर आपला मोबाईल नंबर टाकायचा आणि सबमिट करायचा। सबमिट केल्यानंतर तुमच्या मोबाईलवरती एक OTP येईल, तो OTP इथे टाकायचा। OTP टाकल्यानंतर तुमचं यावरती रजिस्ट्रेशन होऊन जाईल। रजिस्ट्रेशन झाल्यावरती परत लॉग इन पेजवरती यायचं। लॉग इन पेजवरती आल्यानंतर आपण जो आता मोबाईल नंबर टाकलेला आहे तोच युजर नेम म्हणून इथे टाकायचा आणि पासवर्ड जर का तुम्हाला पासवर्ड इथे जनरेट करायचा असेल तर तुम्ही जनरेट करू शकता किंवा डायरेक्ट यूज OTP म्हणून यूज OTP वर क्लिक करायचं। तर जो मोबाईल नंबर आपण टाकलेला आहे त्या नंबरवरती एक OTP येईल, तो OTP इथे टाकायचा, कॅप्चा टाकायचा आणि लॉग इन केल्यानंतर अशा प्रकारचा पेज ओपन होईल। पेज ओपन झाल्यानंतर सर्वप्रथम इथे माय प्रोफाईलवरती जायचं। माय प्रोफाईलवरती आल्यानंतर इथे आपण बघू शकता कोपऱ्यामध्ये जे एडिटचं ऑप्शन आहे, या एडिटच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं। या एडिटच्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर सर्वप्रथम जे आहे ते आपली प्रोफाईल जी आहे ती प्रोफाईल कंप्लीट करून घ्यायची, आपली प्रोफाईल भरून घ्यायची। इथे ऑलरेडी आपला कंझ्युमर नेम येऊन जाईल, मोबाईल नंबर येऊन जाईल, आपला स्टेट येऊन जाईल। आपल्याला इथे आपला स्टेट निवडल्यानंतर आपला इथे जिल्हा निवडायचा। जिल्हा निवडल्यानंतर आपला तालुका निवडायचा। तालुका निवडल्यानंतर आपला गाव निवडायचा आणि गाव निवडल्यानंतर इथे पिनकोड निवडायचा आणि खाली जो आहे तो आपला ॲड्रेस जो आहे तो ॲड्रेस टाकायचा। ॲड्रेस टाकल्यानंतर आता इथे डॉक्युमेंट नेममध्ये जे आहे तर आपल्याला इथे पॅन नंबर, आधार नंबर, रेशन कार्ड, GST नंबर, प्रोफाईल फोटो एवढे ऑप्शन दिलेले आहे। परंतु यापैकी फक्त तुम्हाला आधार नंबर तुम्ही टाकला आणि तुमचा फोटो जरी टाकला तरी चालेल। इथे आधार नंबर टाकायचा आणि तुमचा जो आधार कार्ड आहे इथे अपलोड आधारवरती क्लिक करायचं आणि इथे अपलोड आधारवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही जिथे तुमचं आधार कार्ड ठेवलेलं असेल तिथून तुमचं आधार कार्ड इथे अपलोड करून घ्यायचा। त्यानंतर इथे तुमचा जो फोटो आहे खाली सर्वात शेवटी प्रोफाईल फोटो इथे अपलोड करून घ्यायचा। प्रोफाईल फोटो आणि आधार कार्ड अपलोड केल्यानंतर इथे आधार नंबर टाकून त्यानंतर याला अपडेट करून घ्यायचा। अपडेट केल्यानंतर आपली प्रोफाईल अपडेट झाल्यानंतर इथे परत आपल्याला जे आहे ते डॅशबोर्डवरती यायचं। डॅशबोर्डवरती आल्यानंतर अशा प्रकारचं तुम्हाला हे पेज दिसेल। हे पेजवरती आल्यानंतर तुम्हाला आता जे आहे ते तुमचा जे प्रोजेक्ट आहे 2 नंबरचा ऑप्शन डॅशबोर्डच्या खाली रजिस्टर प्रोजेक्टवरती यायचं। रजिस्टर प्रोजेक्टवरती आल्यानंतर अशा प्रकारचा पेज ओपन होईल। या पेजवरती आल्यानंतर इथे जे आहे तुम्हाला सर्वप्रथम तुमचा प्रोजेक्ट जे आहे ते तुम्हाला प्रोजेक्ट इथे रजिस्टर करायचा आहे। तुम्हाला रेती कशासाठी हवी आहे, सेल्फ कन्झ्युमेशनसाठी, घरकुलसाठी, गव्हर्नमेंट प्रोजेक्टसाठी की प्रायव्हेट प्रोजेक्टसाठी। तर आपण इथे सेल्फ कन्स्ट्रक्शनसाठी घेणार आहोत, तर त्यासाठी सेल्फ कन्झ्युमेशन घ्यायचं। त्यानंतर आपला इथे जिल्हा येईल। जिल्हा आल्यानंतर आपला तालुका दाखवेल। तालुका दाखवल्यानंतर आपला इथे गाव येऊन जाईल ऑटोमॅटिकली। त्यानंतर इथे आपला जो प्रोजेक्ट नेम आहे काही पण आपण इथे टाकू शकता। इथे आपला प्रोजेक्ट नेम टाकून घ्यायचा। त्यानंतर इथे आपला टाईप ऑफ कन्स्ट्रक्शन काय आहे, आपलं बिल्डिंग आहे की ऑर्डर आहे, तर इथे बिल्डिंग हा ऑप्शन चूज करायचा। त्यानंतर बिल्डिंग घेतल्यानंतर आपल्याला किती बरास रेती हवी आहे ते इथे टाकायचं आहे। आपल्याला किती बरासपर्यंत रेती हवी आहे, तर एका व्यक्तीच्या नावावरती आपण 10 बरास रेती बुकिंग करू शकतो, तर इथे आपण 10 टाकणार। त्यानंतर इथे साईट ॲड्रेस म्हणजे तुम्हाला रेती ही कुठं उतरायची आहे तुम्हाला त्या साईटचा ॲड्रेस इथे घ्यायचा आहे। तर इथे ओपन मॅपवरती क्लिक करायचं। ओपन मॅपवरती क्लिक केल्यानंतर इथे आपण बघू शकता
अशा प्रकारचा हे मॅप ओपन होईल. या मॅप ओपन झाल्यानंतर हा जो लाल बलून दिसत आहे, या लाल बलूनला आपल्याला जिथे आपल्याला रेती हवी आहे तिथे हा बलून जो आहे तो उचलायचा आणि तो त्या ठिकाणी घेऊन जायचा. जिथे आपल्याला रेती उतरवायची आहे त्या ठिकाणी हा बलून त्या लोकेशनवरती ठेवायचा आणि याला ॲड करून घ्यायचा. ॲड केल्यानंतर ॲटोमॅटिकली लॅटिट्यूड लॅटिट्यूड इथे येऊन जाईल. त्यानंतर जो जमिनीचा आपला गट नंबर असतो तो गट नंबर इथे घ्यायचा. गट नंबर तुमचा जो असतो तो गट नंबर किंवा तुमचा जो रजिस्ट्रेशन नंबर असतो तो इथे टाकायचा. त्यानंतर तो टाकल्यानंतर इथे खाली यायचं. खाली आल्यानंतर इथे आपला जो डॉक्युमेंट नेम आहे, डॉक्युमेंट आपण इथे काय जोडणार आहोत तर इथे आपण आधार कार्ड जोडणार आहोत, तर आधार कार्ड टाकून घ्यायचं डॉक्युमेंट नेममध्ये. त्यानंतर इथे डॉक्युमेंट नंबर आपला आधार नंबर टाकून घ्यायचा, जो आधार नंबर असेल ते. त्यानंतर इथे अपलोड आधार करायचा. इथे आधार नंबर टाकल्यानंतर तुम्ही जिथे तुमचा आधार कार्ड ठेवलेला असेल तिथून तुमचा जो आधार कार्ड आहे तो आधार कार्ड इथे अपलोड करून घ्यायचा. आधार कार्ड अपलोड झाल्यानंतर याला ॲड करायचं. ॲड केल्यानंतर आपण इथे खाली बघू शकता आपला जे डॉक्युमेंट आपण ॲड केलेला आहे तो नंबरसहित आपला डॉक्युमेंट इथे ॲड झालेला आहे. त्यानंतर इथे खाली यायचं आणि सबमिटच्या बटनवरती क्लिक करायचं. सबमिटच्या बटनवरती क्लिक केल्यानंतर प्रोजेक्ट रजिस्टर्ड सक्सेसफुली असं दाखवण्यात येईल आणि इथे ऑलरेडी एक पहिला प्रोजेक्ट जे आहे ते ॲड केलेला आहे आणि आता हा दुसरा, असे 2 प्रोजेक्ट आता इथे ॲड झालेले आहे. आता तुम्हाला महत्त्वाचा जे आहे ते रेती बुकिंग कशी करायची. आता प्रोजेक्ट रजिस्ट्रेशन झाल्याशिवाय तुम्हाला रेती बुकिंग करता येत नाही. तर इथून देखील तुम्ही बुक सँडवरती देखील क्लिक करून जे आहे ते तुम्ही इथून रेती बुक करू शकता किंवा इथे यायचं परत इथे डाव्या बाजूला आल्यानंतर इथं बुक सँडचं ऑप्शन आहे. बुक सँडच्या ऑप्शनवरती इथे क्लिक करायचं. तर बुक सँडच्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचा आता पेज ओपन होईल. त्यानंतर इथे आता सिलेक्ट प्रोजेक्ट करायचा आपल्याला, कोणत्या प्रोजेक्टसाठी आपल्याला रेती हे बुक करायची. तर तो प्रोजेक्ट इथे सिलेक्ट करायचा. तो प्रोजेक्ट सिलेक्ट केल्यानंतर आता इथे सर्वात महत्त्वाचं आहे तुम्हाला किती ब्रास रेती पाहिजे ती रेती टाकायची आणि तुम्हाला किती किलोमीटरपर्यंतचा इथे डेपो पाहिजे, रेती डेपो, ते इथे अगोदर सर्च करायचं. तर आपण इथे सर्च करूया. 20 किलोमीटरच्या अंतरावरील आपल्या लोकेशनपासून जे रेती डेपो आहे ते दाखवते का. इथे 20 किलोमीटरच्या अंतरावरती कोणत्याही प्रकारचा डेपो दाखवत नाही आहे. थोडं आपण पुढे जाऊया, 50 किलोमीटर करूया. किलोमीटरपर्यंत देखील इथे डेपो नाही दाखवत आहे. इथे आपण 100 किलोमीटर टाकून सर्च करूया. तर आपण इथे बघू शकता, आपण इथे 100 किलोमीटर टाकल्यानंतर इथे 100 किलोमीटरच्या आतमधील जितके डेपो आहेत तितके आपल्याला इथे दाखवत आहे. हे 58 किलोमीटरवरती आहे एक डेपो, दुसरा 74 किलोमीटरवरती आहे आणि तिसरा 91 किलोमीटरवरती आहे. तर जो वरचा जो 58 किलोमीटरवरती जो डेपो आहे त्यावरती आपण क्लिक करूया आणि बघूया. तर अशा प्रकारे आपण त्यावरती क्लिक केल्यानंतर आपण इथे बघू शकता आपला जो प्रोजेक्ट आहे, आपलं जे लोकेशन आहे, आपल्या लोकेशनपासून तर 58 किलोमीटर वरती जो डेपो आहे डिस्टन्सवरती, तर तिथे आपल्याला 10 ब्रास रेतीची जी आहे ते 16,026 रुपये एवढे आपल्याला भरावं लागणार आहे. तर हे कशाचे आहे, इथे जे निळं चिन्ह जे आहे ते आयवरती जर आपण इथे क्लिक केलं तर आपण इथे बघू शकता हे 16,000 जे आहे ते आपल्याला कशाचे भरायचे आहे. तर सँड सेलिंग रेट म्हणजे रेतीची जी आहे ती निव्वळ किंमत 6,000 रुपये ब्रासनं, 600 रुपये ब्रासनं 6,000 रुपये. त्यानंतर SI चार्जेस 165 रुपये आहे आणि डेपो MGMT चार्जेस जे आहे ते 9,500 रुपये. असे ऐकून मिळून हे सर्व चार्जेस मिळून जे आहे ते आपल्याला 10 ब्रास जी रेती आहे ती 16,026 रुपयामध्ये पडणार आहे. भाडं व्यतिरिक्त याचं भाडं सोडून हे फक्त तुम्हाला रेती 10 ब्रास जे आहे ते 16,026 रुपयात पडणार आहे. तर तुम्हाला जर ही रेती घ्यायची असेल तर कन्फर्म बुकिंगवरती क्लिक करायचं. कन्फर्म बुकिंगवरती क्लिक केल्यानंतर डू यू वॉन्ट टू प्रोसेस टू पेमेंट फॉर पेमेंटवरती विचारेल. त्यानंतर याला यस करायचं. अशा प्रकारे आपल्याला पेमेंटच्या पेजवरती रिडायरेक्ट करण्यात येईल. पेमेंटच्या पेजवरती रिडायरेक्ट केल्यानंतर आपलं इथं नाव दाखवण्यात येईल, आपलं गाव दाखवण्यात येईल आणि आपलं जो पेमेंट किती भरायची आहे ती पेमेंट इथे दाखवण्यात येईल. 16,265 रुपये ही पेमेंट दाखवण्यात येईल. त्यानंतर खाली यायचं. खाली आल्यानंतर
इथे आपल्याला जे आहे ते वेगवेगळे पेमेंटचे ऑप्शन दाखवून येतील. डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग, वॉलेट, UPI, नेट RTGS. तर तुम्ही इथे कोणत्याही प्रकारे जे आहे ते पेमेंट करू शकता. UPI ने देखील करू शकता, QR कोडने देखील पेमेंट हे करू शकता. जे आहे ते तुमची ही फक्त रेतीची पेमेंट आहे 16,265 रुपये. त्यानंतर पेमेंट तुमची जी पेमेंट आहे ती पेमेंट करायची आहे अशा प्रकारे या पेजवरती. पेमेंट केल्यानंतर अशा प्रकारे जे आहे ते आपल्याला ग्राहक प्रत म्हणून एक ग्राहक प्रत भेटत असते 2 प्रत मध्ये. अशा प्रकारची तुमची ग्राहक प्रत जी आहे ती डाउनलोड करून घ्यायची. आपली पेमेंट झालेली आहे. पेमेंट झाल्यानंतर आपल्याला जे ग्राहक जे आहे ते ग्राहक प्रत आणि दुसरी वाहतूकदार प्रत अशा 2 प्रकारचे आपल्याला प्रत भेटत असतात. यावरती आपली प्रत जे आहे ते डाउनलोड करून घ्यायची, याची प्रिंटआउट काढून घ्यायची आणि आपलं जे डेपो असेल रेतीचा त्या डेपोवरती जायचं. तिथे यामधली एक ग्राहक प्रत आपल्याकडे ठेवायची आणि वाहतूकदार प्रत जी आहे तर ज्या वाहनाने आपली जी रेती येणार आहे त्याच्याकडे द्यायची आहे. म्हणजे तुम्हाला कोणत्याही प्रकारची रेती आणण्यामध्ये अडचण येणार. अशा प्रकारे मित्रांनो सरकारने जी घोषणा केली होती की 600 रुपये ब्रासनं जे आहे ते रेती जी दिली जाणार आहे त्या रेतीची बुकिंग आता सुरू झालेली आहे. तुम्ही जर अजूनपर्यंत बुकिंग केली नसेल आणि तुम्हाला करायचं असेल तर बुकिंग करून घ्या. चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. व्हिडिओला एक लाईक करा आणि शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.